बागपत मधील बरोड शहरालगतच्या एका गावात रविवारी सकाळी ही घटना घडली। आरोपी वडील पुष्पेंद्र वय वर्ष 50 याला पोलिसांनी अटक केली आहे। मृत तरुण आणि तरुणीचा बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते। दोघेही अनेकदा गुप्तपणे भेटत असत, पण मुलीच्या वडिलांना याची माहिती नव्हती। दरम्यान रविवारी सकाळी मुलीच्या वडिलांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली। संतापलेल्या बापानं त्याच्या मुलीचा शोध घेतला तेव्हा ती शेतामध्ये तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह परिस्थितीमध्ये आढळली। हे पाहून मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। लेकीला नको त्या अवस्थेत पाहून बापाच्या रागाचा पारा चढला। त्यानं प्रथम जागेवर पडलेल्या दोरीच्या तुकड्यानं मुलाचा गळा दाबला आणि त्याचा खून केला। मुलीनं आरडाओरडा करून त्याला सोडून देण्याची विनंती केली, पण त्यानं काही ऐकलं नाही। त्यानंतर त्यानं मुलीचाही गळा दाबून खून केला। या घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। काही वेळातच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली। दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळ पोहोचून आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं। दरम्यान ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण होतं, त्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली। या घटनेबाबत मुलाच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल करून संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे पोलीस चौकशी दरम्यान गावकऱ्यांनी सांगितलंय की मयत मुलगा आणि तरुणीचा बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते। दोन्ही कुटुंबांना याची जाणीव होती, पण दोन्ही कुटुंब हे त्यांचं नातं स्वीकारण्यास तयार नव्हते। त्यामुळे मुलीला तिच्या कुटुंबियांनी अनेक वेळा इशारा दिला होता, तरीही मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटणं थांबवत नव्हते।